श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगतगुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, बोल बजरंग बली की जय। हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेची सुलभ रामकृष्ण। रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयाची लाधली सकळ सिद्धी। सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे। ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा, येन दश दिशा आत्माराम। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। रामकृष्ण। श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करू। तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करू सेवेला आपण आरंभ करू। ज्ञानदेवा नाम रामकृष्ण, ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा, रामकृष्ण ठसा, येन दश दिशा आत्माराम। येने दश दिशा आत्माराम। दश दिशा म्हणजे 10 दिशा। रामकृष्ण। माऊली पवित्र नामाचा त्यांना आलेला अनुभव आपल्याला सांगतात। भगवंताचं नाम त्यांनी कसं घेतलं, भगवंताच्या नामाचा महिमा ते आपल्याला इथे समजावून सांगतायत। ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम। माऊली म्हणतायत की माझ्या सद्गुरूने दिलेलं जे नाम आहे ते मी आवडीनं घेऊ लागलो, निरंतर घेऊ लागलो। आवडीनं घेतल्यामुळं त्याच्यामध्ये मला त्या नामात प्रेम येऊ लागलं। प्रेम येऊ लागलं की माझं सगळं हृदय, सगळं मन त्या नामानं भरून गेलं। नामानं सगळं भरून गेल्यामुळं देव माझा वाटू लागला। माझ्या हृदयावर त्याचे ठसे उमटू लागले। रामकृष्ण हरी नाम हा ठसाच उमटला माझ्या हृदयावर आणि मग मला सर्वत्र ईश्वरच दिसू लागला। माझं आतलं जे चित्त आहे त्याच्यावर जो रामकृष्ण नामाचा ठसा उमटला, त्या चित्ताचं चैतन्य झालं आणि हे चैतन्य सर्वत्र आहे याची मला जाणीव कळते ना। मला तुमच्यात असलेलं चैतन्य आणि सृष्टीत असलेलं चैतन्य मला कळलं पाहिजे। ते आणि हे चैतन्य एकच आहे। मग या ज्याला हा अनुभव आला, माऊली म्हणतात मला हा अनुभव आला आणि मला सर्वत्र आत्माराम दिसू लागला। आत्मा माझ्यातला मला कळला आणि जगातला आत्माराम सुद्धा मला दिसू लागला। कधी? रामकृष्ण नामाचा ठसा माझ्या चित्तावर उमटला गेला। पुन्हा माऊली समजावून सांगतायत, भगवंताच्या दिव्य नामाचा ज्या वेळेला मी उच्चार करू लागलो, भगवंताच्या दिव्य नामाचा ज्या वेळेला मी जप करू लागलो, तो जप ते नाम माझ्या हृदयरूपी कमलापर्यंत गेलं आणि भगवंताच्या पवित्र चरणाचा स्पर्श माझ्या हृदयाला झाला। त्या चरण स्पर्शानं माझ्या चित्तावर
माझ्या हृदयावर राम कृष्ण हरी नामाचा ठसा उमटला आणि सर्वत्र मला भगवंत दिसू लागला. मला आलेला हा अनुभव आहे. कोण म्हणताय? माऊली म्हणताय. कुणाला अनुभव आला? आपणाला यायचं आहे, पण तसं आपण नाम घेतलं पाहिजे. याच्यावर माऊली आपल्याला समजावून सांगताय तिथं आपलं जे मन आहे ते मन शब्दावाटे कळतं आपल्याला. आपलं हृदय आपल्या आचरणाद्वारे लोकांना कळतं. मग मनाची जी स्पंदनं आहेत, हृदयाची जी स्पंदनं आहेत, राग आला तर ती स्पंदनं वेगळी असतात. त्याग केला तर ती स्पंदनं वेगळी असतात. प्रेम केलं तर ती स्पंदनं वेगळी असतात. स्वार्थ आला तर ती स्पंदनं वेगळी असतात. आणि ईश्वराचं नाम घेऊ लागलो तर ती कुठली स्पंदनं? नामाची. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे. ती कुठली स्पंदनं माझ्याकडे निर्माण झाली? नामाची. अखंड नामाची स्पंदनं निघू लागली माझ्याकडून, अखंड नामाची. मग देहाकडून मिळवणारं सुख मी कमी केलं, ऑटोमॅटिक कमी झालं. सेवा जरा ऐका चांगली बरं. ज्या वेळेला नाम मी घेऊ लागलो, रामकृष्ण ठसा उमटलेला. माऊलींचं सांगणं आहे, नाम हृदयापर्यंत पोचलं, चित्तापर्यंत पोचलं की ईश्वराचा त्या पवित्र स्पर्श होतो हृदयाला. आणि त्या स्पर्शानं सर्वत्र आत्माराम, त्याचा ठसा उमटला जातो. सगळीकडे आत्माराम. आणि मी नाम घ्यायला लागलो की देहानं घेणारं जे सुख आहे ते ऑटोमॅटिक कमी झालं. देहानं घेणारं सुख कमी झालं आणि देहाची आसक्ती जाऊ लागली आणि ईश्वराची प्रीती वाढू लागली. अगदी कळलं असं मी सांगतो. देहाकडून सुख मिळणं बरोबर नाही, आत्मसुख मला मिळालं पाहिजे. मग आत्मसुख कशामध्ये आहे? भगवंताच्या नामामध्ये. आणि देहसुख विषयामध्ये. मन कुठं मला फरफटत नेतं? विषयाकडे घेऊन जातं. आत्मा नामाकडे घेऊन जातो. नाम आत्म्याकडे घेऊन जातो. ते तर सुंदर आहे का? देहानं मिळवणारं सुख कमी झालं, देहाची आसक्ती कमी झाली आणि ईश्वराशी प्रीती वाढली, ईश्वरावर प्रेम वाढलं. आणि ईश्वरावर प्रेम जसजसं वाढू लागलं तसतसं हे जगत खोटं आहे हे कळू लागलं. जग हे भ्रामिक आहे, भ्रमिक आहे याचं मला ज्ञान होऊ लागलं. आणि भगवंत त्याच्यामध्ये एकमेव खरा आहे याचं मला ज्ञान झालं. हे कळलं तर फार चांगलं आहे. परत सांगतो. देहानं मिळवणारं सुख कमी झालं, आसक्ती कमी झाली की ईश्वरावर प्रेम वाढू लागलं. ईश्वरावरचं प्रेम वाढायला सुरुवात झाली की जग भ्रामक आहे याचं ज्ञान होतं. जग भ्रामक आहे याचं ज्ञान झालं की सत्य कोण आहे? एक ईश्वर. नित्य कोण आहे? खरा कोण आहे? एक ईश्वर. याचं ज्ञान मला होऊ लागलं. आणि हे ज्ञान जसजसं वाढत जाईल तसतसं मी ईश्वराकडे जाऊ लागतो. जग पाठमोर. मला कुठं जायचं आहे? रामकृष्ण. मला कुठं जायचं आहे हे संसारी माणसानं कुणीही सांगा की मला कुठं जायचं आहे.
कुठं जायचं आहे आपल्याला? बोला कोणी पण. संसार करताना मला कुठं जायचं आहे? मी सांगतो, मी परमार्थ करतो, मला माऊलींच्याकडे जायचं. हे माझं. तुम्ही संसारी लोकांनी सांगा की तुम्हाला कुठं जायचं आहे, कुठं जायचं आहे, कुठं पोचायचं आहे तुम्हाला, कुठं पोचायचं? संसारी लोक विनाशाकडे जातात. संसारी लोक विनाशाकडे जाणार. विनाशाकडे. ध्येय नाही. शाला देह आधारच नाही. आधार नाही, ध्येय नाही. अंधाराला आधार आहे का? नाही. प्रकाशाला आधार आहे. आधार आहे, कोणतरी आहे तो. सत्याला आधार आहे, खोट्याला नाही. नाही. खोटं सांगताना सुद्धा सत्याची संगत घेतली घ्यावी लागते, त्याच्याशिवाय खोटं बोलताच येत नाही. रामकृष्ण हरी. माऊली म्हणतात की हळूहळू देह सुख संपलं माझं, निघून गेलं. आणि मग ईश्वरावर इतकी प्रीती वाढली, इतकी प्रीती वाढली की या जगामध्ये ईश्वराशिवाय काहीही सत्यच नाही. सत्य तू, सत्य तू. विठ्ठला. मला तो सत्य बघा, लौकिकतेमध्ये रममान होण्यापेक्षा अलौकिकाकडे मला जायचं आहे. लौकिकतेमध्ये संसार आहे. मी मोठा, हा मोठा, तो मोठा, तो हा श्रेष्ठ, तो श्रेष्ठ, तो. कोण श्रेष्ठ आहे? सगळेच म्हणतात आपल्या बुद्धीने मी श्रेष्ठ आहे. सगळेच म्हणतात. बघा तुम्ही, सगळेच म्हणतात का नाही, संसारात मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे इतरापेक्षा. असं का त्याला वाटतं? ही देहबुद्धी आहे. मग माझी देवबुद्धी कधी होणार? ईश्वराकडं तुमचं मन झेपावू लागलं, ईश्वर आपल्याला हवासा वाटू लागला की मग तुम्हाला आत्मबुद्धी जागृत करू लागते. आत्मबुद्धीकडे तुम्ही येता, देवबुद्धी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि मग माणूस इकडं चालू लागतो. इथं माऊली समजावून सांगतायत की संसार मी किती केला पाहिजे, किती केला. माणूस सकाळी उठतो, संध्याकाळी झोपेपर्यंत संसार करतो. कशासाठी संसार? तो सुरळीत चालावा म्हणून, मला सुख मिळावं म्हणून, मला आनंद मिळावा म्हणून. संसार सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी करतो. मग त्याच्यातून मी काय मिळवतो? प्रश्न पडू द्या प्रत्येकाला. काय मिळवतो आम्ही त्यातून? मला सुख मिळावं, मला समाधान मिळावं, हीच अपेक्षा असते. रामकृष्ण. मग एवढं मी श्रम सकाळी उठल्यापासून, सकाळी उठल्याबरोबर मला भगवंताचं नाम येतं का मुखामध्ये? त्याचं मला ध्यान होतं का? मी उठल्यावर 5 मिनिटं तरी त्याच्यासाठी वेळ देतो का आपण? उठल्यापासूनच संसार. गुरं माझी, कुत्री माझी, अमकं माझे, तमकं. कशासाठी पाहिजे? मग कुणासाठी तुम्ही करताय? रामकृष्ण हरे राम. ज्याचा लळा लागेल तिकडं तुम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. याच्यातून मुक्त व्हायचं आहे आपल्याला. जनावरांच्या पाठीमागून माणूस जर चालू लागला तर त्याची बुद्धी जनावरासारखी झाल्या वाचून राहणार नाही. आणि संतांच्या पाठीमागून जर चालू लागला तर रामकृष्ण हरे. एवढं कळलं तरी पुष्कळ आहे. मला काय सांगायचं? रामकृष्ण हरे. माऊलींनी मला जे दिलेलं आहे ते ज्ञान माझ्या अखंड हृदयामध्ये मुरलं पाहिजे, त्याची जोपासना मी केली पाहिजे. आणि माऊलींना जे प्राप्त झालं ते मला माऊलींच्याकडून सहज प्राप्त. इतकं मला त्यांच्या इतकं सहन करावं लागणार नाही, कधीच नाही लागणार. माऊलींना तुम्ही पकडा, इतकं खडतर जीवन जगले, गावातून बाहेर टाकलं, सगळ्यातून बाहेर टाकलं, भिक्षा मागून सुद्धा दिली नाही. इतकं खडतर जीवन आपल्याला जगावं लागणार नाही. आणि इतकं खडतर जर जीवन जगावं लागलं तर परमार्थ कोण करणार नाही? कथे रामकृष्ण.
पण हे मला आता माऊलींच्याकडून सहज प्राप्त होणार आहे. त्यांनी ते प्राप्त केलेलं आहे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दिशा दिशा येणे दश दिशा. कसा आत्माराम त्यांना मिळाला? ठसा. त्या पवित्र चरणाचा स्पर्श माझ्या हृदयाला झाला पाहिजे. मग पवित्र स्पर्श होण्यासाठी ते नाम त्या हृदयापर्यंत पोचलं पाहिजे. म्हणजे नाम मी कसं घेतलं पाहिजे? कळवळ्यानं घेतलं पाहिजे. तितका कळवळा निर्माण झाला पाहिजे. आणि तेवढा कळवळा जर आपल्याकडे नसेल तर जग ही भट्टी आहे. संतांची परीक्षा घेण्यासाठीच हे जग आहे. जग परत आहे का मी तुम्हाला समजावून सांग. जगाच्या नादालाच लागायचं नाही. मला काय वाटतंय, माझी सद्विवेक बुद्धी मला काय म्हणते, या रस्त्यानं आपल्याला जायचं, या रस्त्यानं जायचं. समजावून सांगतो. एकनाथ महाराज केवढा सुंदर वाडा, सगळं सुख त्यांच्याकडे होतं. जगामधला एकमेव श्रीमंत संत म्हटल्यावर एकनाथ महाराज. पण त्या सुखात ते लोळले नाहीत, सुखात रमले नाहीत. भगवंताकडेच मला जायचं आहे. काय वेळ जे केलं त्यांनी, रोज वाडा सोडायचा, सकाळी नदीवर यायचं, स्नान करायचं आणि देवाचं नाव घेत यायचं, देवाचं नाव घेत जायचं, मला पूजा करायची. पण रस्त्यामध्ये एक जो काय म्हणतात मुसलमान पहिल्या माळ्यावर राहणारा त्यांच्या अंगावर थुकायचा. ऐकून घ्या मला काय म्हणायचं. नाम कधीही सोडायचं नाही. घरनं त्रास होऊ द्या, समाजाचा त्रास होऊ द्या, कुटुंबाचा त्रास होऊ द्या, तुमचं जीवन त्यांना हळूहळू कळायला लागेल. ह्यांना ट्रॅक चांगला मिळाला, मला सुद्धा मिळाला पाहिजे. कधी कळेल? रामकृष्ण. कारण हे त्या रस्त्यावर आलेलेच नाही, ते नुसते किनाऱ्यावर बसून बोलतात. त्यांना परमार्थ नाही. रामकृष्ण. एकनाथ महाराज बऱ्याच वेळेला तो थुंकायचा. एकदा दोनदा थुकला की महाराज तेवढीच आंघोळ, परत स्नान करायची, परत निघून जायचे. पण त्यांनी एकदा ठरवलं की कोण कंटाळतंय आज बघूया. नाम घेणारा कंटाळतोय का नाम घेणाऱ्याला त्रास देणारा कंटाळतो? बघा, एकनाथ महाराज गेले, आंघोळ केली, आली की 108 वेळा थुकला त्यांच्या अंगावर. एकनाथ महाराज 108 वेळा आंघोळ केली. मनाचा निग्रह केला की आज याच्याकडून मला इतका वेळ आंघोळ, पण त्याला मी बोलणार नाही. आज आंघोळ कुणामुळे इतके, गोदावरीत किंवा गंगेत कुणामुळे मला आंघोळ मिळाली? बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा त्यांचा. कुणामुळे मिळाली? तो 108 वेळा थुकला नसता तर मी 108 वेळा आंघोळ केलीच नसती. मनाचा निग्रह काय केला? मी नाम सोडणार नाही. नाम घेत घेत जे मला करायचं आहे ते मला करायचं. कळतंय ना मला? नाम घेत करायचं. संसार नाम घेत करा, शेती नाम घेत करा, घराचं काम नाम घेत करा, कुटुंबाचं काम नाम घेत करा, आनंद मिळेल. पण नुसता संसार तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. सुख कशात आहे? संसारात सुखच नाही. पण माणूस करतंय रे, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मला सुख मिळेल, माझा संसार सुरळीत चालेल म्हणून करतंय. पण होतंय का तसं? एवढ्या पोराने म्हणावं बाबा तुला काय कळत नाही. आता रामकृष्ण म्हणतोय रामकृष्ण, मग त्याला काय कळतंय? बाबाला काहीही कळत नाही ते असं का म्हणतंय? त्याच्या इतकं आपणाला कळत नाही. आत्ताचं युग आहे. रामकृष्ण आहे.
सहन केले, 108 वेळेला आंघोळ केली, 108 वेळेला माणसं सगळी जमा झाली बघायला. पण एकानंही म्हटलं नाही की बाबा तू त्यांच्या अंगावर का थुकतोस. साधू संत महात्मा आहे, त्याच्या अंगावर तू का थुकतोस. एवढी जमा झालेली लोक, कुणीही त्यांना साथ दिलेली नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगणार आहे, हे का की लोकांना दुर्जन कोण आहे हे कळलं आणि सज्जन कोण आहे हे त्यांना कळलं. कशातून कळलं. तुकाराम महाराज मंबाजी शेजारी आणून बसवला लांबचा माणूस. हा विठ्ठलाने तयार केलेली माणसं आहे. सज्जनाला त्रास झाल्याशिवाय तुमचं सज्जन पण कसं करणार. कळणार सिद्ध कसं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तसा तुमच्याच घरात माणूस तयार होतो, तुमच्या कुटुंबातच तसा माणूस तयार, आपल्या समाजातच तशी माणसं तयार होतात आणि त्याला त्रास देतात. मंबाजी कुठला काय त्याला तिथं आणून बसवला. रामकृष्ण हरी. त्याला लागून त्याचा बगीचा. तुकाराम महाराजांचं घर बरोबर. नुसतं त्याने कुंपण घेतलं आणि तिकडं बगीचा, त्या बगीच्यात त्यांचं मंदिर, नित्यसेवा. मंबाजी महाराज कपाळाला काय म्हणतात हे भस्म भस्म मसोबाला लावतात ते लाल शेंदूर. हा, शेंदूर कपाळाला लावलेला, सगळ्या अंगाला भस्म लावलेलं, रुद्राक्षाच्या माळ्या गळ्यातलं, लांबून साधू दिसतोय. संग करून बघा, करते ना. मला ह्याच्यातून तुम्हाला जाग लांबून साधूची लक्षणं अंगात येत होता. देव त्यांच्या मंबाजीच्या अंगात देव येत होता. मग लोकांना धागा दे, लोकांना ताईत दे, आपला संसार तो चालवायचा, वैभव निर्माण करायचा. त्याला संत महात्मा कळलेलाच नव्हता. ही दुनियादारी तो का करत होता. तुम्हाला आवडतंय, माझ्या अंगात देव येतोय, तुम्हाला कळलेलं आहे, मग तुम्ही काहीतरी अपेक्षेने माझ्याकडे येणार. कळतंय ना. राम आम्हाला त्याच्यातलं ज्ञान आहे का. देव कुणाच्या अंगात येतो का. तुम्ही फसू नका बरं का. तेवढं त्याचं शरीर किती शुद्ध पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, एवढं आमचं शरीर शुद्ध असताना सुद्धा अंतःकरण तो देव अजून विठ्ठल माझ्याकडे बघत बी नाही. रामकृष्ण येणं लांबच राहील. रामकृष्ण किती शुद्धता पाहिजे माझ्याकडं. अंतःकरणामध्ये त्याचा निवास व्हायला ते अंतःकरण किती पवित्र केलं पाहिजे. आणि ह्याच्या अंगात कसा आला. रामकृष्ण हरे राम. इकडं आपण जायचं नाही. रामकृष्ण हरे. तुकाराम महाराजांना समजावून मी सांगतोय, नाम त्यांनी सोडलं नाही. एकनाथ महाराजांनी नाम सोडलं नाही. नामाचा आधार घेऊन जीवन जगले. समाजानं काही करू द्या, तुझ्या मुखाने विठ्ठू बोले, शिव्या देणारा तूच आहे विठ्ठला, मला चांगलं बोलणारा तूच आहे, स्तुती करणारा तू. हे आमचं मन कधी तसं बनेल. एखादा आपल्याला बोललं तर राग येतो का नाही. म्हणजे अजून माझ्याकडे घाण आहे, जरा खडा मारला की उसाळते. रामकृष्ण ती उसाळली नाही, मग ती शांत झाली. तुकाराम महाराजांच्या त्यांनी बंद केलं. प्रदक्षिणा घालायची होती ते थांबवलं. एक दिवस तुकाराम महाराजांची म्हैस सुटली, ते कुंपण मोडून टाकलं. त्याचा बगीचा पाक आलं म्हणून लक्षात मी सांगतो, तुरवून टाकलं सगळं. आणि मग त्याने कुंपण इतकं काट्यांचं मजबूत केलं. तुकाराम महाराज आंघोळ करून आले, दर्शनाला निघाले. कुंपण त्यांनी बघितलं. देवदर्शन झाल्यावर प्रदक्षिणा करायला गेले. म्हटले आता आपणाला प्रदक्षिणा 4 काठ्या त्याच्या उपटून बाजूला ठेवल्या.
प्रदक्षिणा घालून मंदिरात गेले आणि देवाचं भजन करून गेले लागले. देवाचं भजन करायला सुरुवात केली तेवढ्यात ही काट्या उपटलेलीची गोष्ट लोकांनी अंबाजी सैतान बनला माणूस. कशामुळं? अविचार. जरा मला काय सांगायचं ते लोक कशामुळं सैतान बनला? तुझ्या 4 काट्या उपटल्यावर काय नुकसान? प्रदक्षिणा मला घालाय सैतान बनून तो आला. तुकाराम महाराज भजनात दंग होते आणि विचारलं हे कुणी केलं? देवाची प्रदक्षिणा घालायची होती म्हणून मी उपटून टाकले. माझ्याविषयी इतका उर्मट बोलतोयस? मलाच असं मी म्हटलं सत्य बोलतोय मी, खोटं बोलत जे केलं तेच मी तुम्हाला सांगितलं. मी उपटलेलं आहे. प्रदक्षिणाला लोकांना वाट मिळावी म्हणून मग माझ्याशी जो परत त्यांनी ते काटेरीही घेतल्या आणि इतकं त्यांना मारलं रक्त बंबाळ झाले. सगळा गाव जमलेला. पण या संतांना का मारताय? का असं त्याच्याबद्दल दया नाही आली? तुम्ही आम्ही प्रश्न सोडवूया. का दया नाही त्यांना आली? मंबाजीला अडवण्याची ताकद कुणात नव्हती का? यांना सोडवण्यासाठी कोणच सज्जन पुढं नाही आला का? सज्जनांच्या पाठीमागं फार लोक कमी असतात. फार लोक कमी. दुर्जनाचा कोण हातच धरत नाही. तो दमला. त्यावेळेला एक लहान मुलगा हे सगळं कृत्य बघत होता. त्याला ते सहन नाही झालं. ते पळत गेले तुकाराम महाराजांच्या घरी. आवडी मातेला सांगितलं असंच चाललंय मंदिरात. आवडी बांगड्या मागच सारून आली. स्वभाव कसा आहे बघा. एकमेकाला हे का मिळतं? संसाराचा गाडा चालवायचा आहे. एक ना एक त्याच्या बरोबर पाहिजे. आल्याबरोबर हा मागणं पळून गेला. कोण? मंबाजी. एवढा समाज बघित होता तरी तो पळाला का? आवडी मातेला बघितलं की तो पळून गेला. मग आवडी माते लोकांना विचारते तुम्ही सगळी एवढी लोक असताना साधूला मारताना तुम्हाला काहीच नाही वाटलं? न कसं काय नाही वाटलं तुम्हाला? का वाटलं नाही तुम्हाला काहीच? का तुमच्याकडे काय भावच नाही? न कुठला भाव तुमच्याकडे भरला आहे? काही तुम्हाला वाटत नसेल मग बघणं तरी तुमचं कशासाठी? कळते ना? बरोबर. चांगल्या माणसाला एवढी मारहाण करताना तो राक्षस आहे. लोकांना तुम्हाला वेटीला धरून तो मोठा होत चाललेला आहे. सैतान त्याच्या अंगात भरलाय आणि सगळी तुम्ही लोक त्यालाच साथ देताय. हे का केलं मंबाजीनं? की हा माझ्यापेक्षा मोठा व्हायला. माझ्याकडे सगळी लोक पहिली येत होते. अंगारा दुपारा मी देत होतो. मला लोक विचारत होते. पण तुकाराम महाराज ज्या वेळेला मंदिरामध्ये भजन करू लागले, कीर्तन करू लागले की यांचा सगळं ओस पडला. सगळी लोक चांगल्याकडे लोक जास्त का वाईटाच्याकडे लोक जास्त? रामकृष्ण साथ कुणाला द्यायची? चांगल्याला का वाईटाला? मनापासून सांगा. रामकृष्ण. तसं आपल्याकडून घडलं पाहिजे. रामकृष्ण. तुकाराम महाराजांना त्यांनी घरी आणलं. काय म्हणतात ते हळद वगैरे त्यांना लावली, आराम पडू दिला आणि मग ती एकटी निघाली. तुकाराम महाराजांनी म्हटले तू कुठं निघालीस? ते म्हणजे मंबाजीची पूजा करून येते. रामकृष्ण. पूजा कर. ते म्हटले तसं करू नकोस. सहन केलं मी सगळं. हे ईश्वराच्या नामानं जे मिळतंय ना कसंही असू द्या, ही कुणाची इच्छा आहे? त्याची इच्छा असली पाहिजे. ईश्वराची इच्छा आहे. त्याची जागा त्याला मिळणारच आहे. कोण देणार आहे त्याची जागा? मंबाजीला तिथं माझ्या शेजारी बसवणारा विठ्ठलच आहे.
मला त्याच्याकडून मारणारा विठ्ठलच आहे. मग आपण तक्रार कुणाला करायची? कळते ना? कळत रामकृष्ण हरी राम. आवडी ऐकलं नाही, गेली. आणि तिनं शाब्दिक ज्या वेळेला आवाज तिचा ऐकला त्यावेळेला त्याचं मठात आतमध्ये शिरला, आतल्या खोलीत जाऊन आतनं कडी लावून बसला. कारण ही मला सोडणार. मला काय म्हणायचं, चांगल्या माणसाला माणूस मनापासून नमस्कार करतो आणि वाईटाला सुद्धा माणूस नमस्कार करतो. तो कसा करतो? करतो का नाही? मग कसा करतो? लवकर जा. बरोबर की? आणि ह्याला संघ मला मिळाला पाहिजे. मला इथं काय सांग, ईश्वराच्या नामाला धरून राहा आणि माझ्या जीवनात जे घडतंय का नाही ते त्याच्या इच्छेनं घडतंय. का आपण घडवतोय? त्याच्या इच्छेनं सगळं घडत असतं. मग त्याच्या जर इच्छेनं आहे सगळं, तुम्ही आम्ही आमची आपली बुद्धी आपण चालवतोय का? न चालवतोय. आपली बुद्धी जर आपण चालवत असतो तर घसरली का असती बुद्धी आपली? एवढी विद्वान माणसं काय वेळेला बोलण्यातून घसरतात का? ईश्वर त्याला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. इथं घसरलास की तुला बरोबर नेमका ट्रॅक मिळेल, अजून तू घसरायला पाहिजे. रामकृष्ण. जरा गरम होत आपल्याला काय नाही. गरम झाल्या जरा ऐकाय चांगले. रामकृष्ण. शरीराच्या सुखाकडे लई पळायचं नाही. ईश्वराच्या नामात जे आहे ना त्याला कसंही ठेवू द्यायला, ते नाम माझ्या मुखात आलं पाहिजे. आणि ते नाम कसं घ्यावं एकनाथ महाराजांनी आपणाला शिकवलंय, तुकाराम महाराजांनी शिकवलंय. मंबाजीला माझ्या शेजारी आणणारा तोच आहे. विठ्ठलच आहे. ह्याला इथं मौलवीला आणणारा तो विठ्ठलच आहे. संतांना याची जाणीव आहे, पण जो नाम घेत नाही त्याला याची जाणीव नाही. तो त्याच्यात मुरलेला नसल्यामुळं त्याच्याकडे सगळं आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे आमचे जाणार कधी? हे गेल्याशिवाय आपण भक्ती होऊ शकत नाही. बरोबर का? हे घेऊन माणूस भक्ती करतो. आणि हे घेऊन जर भक्ती करत असेल तर ती दाखवणारी भक्ती करणार. आलं उदाहरण म्हणून मी तुम्हाला लक्षात आणून देतो. राजा रोज लोकांना दान करायचा. कशासाठी? लोकांना रोज दान, मी दानशूर आहे हे त्याला दाखवायचं. महसूल लोकांचाच वाटतोय दोन्ही हाताने आपण. रामकृष्ण का त्याच्यातलं काय कमवलं का नाही? आलं लक्षात? कुठून सांगतो. 2 भिकारी नेहमी त्याच्याकडे यायचे नियमितपणे. बाकी सगळे यायचे, पण हे नियमित येणारे 2. त्याच्यात एक तरुण होता आणि एक वयस्कर होता. ज्यावेळेला तो राजा दान द्यायचा किंवा दानशूर दान, त्यावेळेला तरुण मुलगा म्हणायचा की या दानशूर राजाचा विजय असो, दानशूर राजाचा विजय असो, दान देतो. पण जो वृद्ध होता भिकारी, तो त्यानं दिलं दान की म्हणला ही भगवंताची इच्छा आहे, ही भगवंताची कृपा आहे माझ्यावर म्हणून मला मिळतंय. त्यावेळेला त्या राजाला वाटलं, दानशूराला, की देतोय मी आणि हा देवाचं नाव कसा देतो? रामकृष्ण. देतोय कोण त्याला? देतोय कोण? मी देतो. राजा देतोय. आणि नाव कुणाचं घेतोय? हा माझं नाव एकदाही त्यानं घेतलेलं नाही. घेताना मी त्याचंच नाव, जातानाही तो नामस्मरण करत जाणार. मग मी याला कशासाठी द्यायचं? माणसाला हा युग मी करतोय, पण मला सुद्धा देव देतोय, ह्या पदावर बसवणारा तोच आहे, हे विस्मरण त्याला होतं. कधी? युग त्याच्या अंगात आला. रामकृष्ण. माझ्यासारखा कोण नाही, हे याच्यासारखं अज्ञान कोणाकडे नाही.
रामकृष्ण. मी इथं आलेलो आहे ते सेवा करण्यासाठी आलेलो आहे. मालक होण्यासाठी आलोय का? नाही. मालक आपल्याला होताच येणार नाही. पण मी म्हणतो इथं मी मालक आहे म्हणतोय. कुणाचा मालक? रामकृष्ण. म्हणून माऊली समजावून सांगतात, देवाचं नाव घेताना, देवाचं स्मरण करताना विषय त्याच्या डोक्यामध्ये घोंगावत असतात. विषय नाम घेताना विषय त्याच्याकडे येतात जास्त. त्याच्या अवतीभोवती विषय घोंगावतात, हृदयात विषय त्याच्या घोंगावतात. पण त्याला कळलं पाहिजे की मी विषयात किती रुतलोय, मी या संसारात किती रुतलोय, हे त्याच्याकडे घोंगावलं. मी नाम घेतानाच का ते येतात? म्हणजेच मी ह्याच्यात किती रुतलो याची जाणीव करून देतात. कोण जाणीव करून देतं? नाम जाणीव करून देतं. मी किती रुतलो याच्यामध्ये. हात धुवून मागं लागतात विषय. नाम घेणाराचे हात धुवून मागं. तुकारामांना जाणीव होती म्हणून काठीने मार, नाही तर आणखी कशा. संध्याकाळी तुकाराम महाराज स्वतः गेले. मंबाजीचे हात पाय चेंगरायला लागले. हे सगळं माझ्यामुळं घडलेलं आहे, तुम्ही काय डोक्यात घेऊ नका. कोणाची ताकद आहे म्हणण्याची? रामकृष्ण हरे रामकृष्ण. ह्याला संत म्हटलेलं आहे. नामानं जो शांत झालेला आहे, त्याच्या ध्यानानं जो शांत, त्याला संत म्हटलेला आहे. ती शांती आपल्याकडे आहे का अजून? रामकृष्ण. ते घडलं पाहिजे. मला काय सांगायचं, तो राजाने एकदा काय म्हणतात त्यांची परीक्षा घ्यायची की आत्ता मी जे देतोय ना त्याच्यापेक्षा मी आता या दोघांना बी जास्त देणार, पण ते एकाला मिळेल असं मी सोय करणार त्याची. रामकृष्ण. त्याने एक काय म्हणतात पैसे भरून थैली ठेवली, रस्त्यावर टाकली, त्याने पिशवी ठेवली दिसेल अशी, आणि ह्या दोघांना बी भिक्षा म्हटले, तुम्ही आता आज काय नाही तर तुम्ही जाताना रस्त्यावर तुम्हाला काहीतरी मिळेल. रामकृष्ण. हे थोडं थोडं आत्ता घ्यायला जावं तुम्ही. तरुण मुलगा होता तो म्हणला, राजाने ह्या रस्त्यावरून आपल्याला पाठवलं, भिक्षा तर दिलेली आहे आणि रस्ता तर हा चांगला आहे, रस्त्यात भिक्षा घेऊन आता आपण निघालो. मग आपण डोळे झाकून गेलो तरी घरी पोचू, चालू रस्ताच चांगला आहे. आता रस्ता चांगला म्हणून डोळे झाकत तो घरी गेला. मग ती थैली कुणाला भेटली? जो ही ईश्वराची कृपा आहे त्याला ती जाता जाता पिशवी दिसली. आणि मग हे दोघे दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांना विचारलं, ह्याच्यातलं तुम्हाला काय दिसलं? तरुण म्हटलं, मला काहीच मिळालं नाही. मग राजाच्या कृपेला तू पात्र झालास का ईश्वराच्या कृपेला पात्र झालास? न पात्र कुणाच्या कृपेला झाला? रामकृष्ण. परीक्षा घेणारा कोण आहे? रामकृष्ण. वर्म जाणे तो पारखी. नामातलं वर्म माऊली समजावून सांगतात, नामाचा महिमा माऊली समजावून सांगतात. मग तुमच्या अंतकरणावर, तुमच्या चित्तावर नामाचा ठसा उमटत नाही, भगवंताकडून नामाचा ठसा बसत नाही, तोपर्यंत भगवंत तुम्हाला आपला म्हणत नाही. रामकृष्ण. तो ठसा माझ्या चित्तावर उमटलेला आहे. आता मी कुणाचा? त्याचा. रामकृष्ण. शिकलं माझं काही नाही बघा. आणि याचं ज्ञान माणसाला झालं पाहिजे. संसार करणं म्हणजे काय करणं आहे? काय गबाळ मी साठवते, मग काय साठवल्यावर मला लोक मोठी म्हणतात? मग तुमच्या घरात सगळी सोय आहे म्हणून तुम्ही मोठं, पैसा पाणी आहे म्हणून तुम्ही मोठं. तुकाराम महाराजांचा सारखा मोठा कोण आहे आपल्या ह्याच्यात? काहीच नव्हतं खायला त्यांचं. पण भक्ती कुणाची करत होते? कळवून घ्या मला काय म्हणायचं. काही घरात नसू द्या सुदामाच्या,
पण कृष्ण पाठीशी आहे. केवढं मोठं भाग्य आहे त्याचं. अशी कितीतरी त्यांनी काय म्हणतात तयार केली असते. सगळं गाव त्याच्यामुळं काय म्हणतात विकासशील त्यांनी केलं. कोणीही गरीब राहिलेलं नाही. ही कुणाची देणी आहे? संतांचं देण आहे. मला असं कुणीही भेटून देऊ नको. मुठभर पोहे सुद्धा भगवंताला देण्यासाठी नव्हतं, पण भाव किती शुद्ध होता. ज्याचा भाव शुद्ध झाला देव दुरी. मला हेच सांगायचं आहे की इथं माऊली पुन्हा समजावून आपल्याला सांगतायत की ज्या वेळेला मी संसार करतोय, ईश्वरापासून माझा रस्ता चुकलाय, कळवून घ्यायचा त्याला. लांब आलो ईश्वराला सोडून, संसारच करत आलोय, पण पुढं आल्यावर मला जाग आलेली आहे. संत महात्मे मला भेटले, आता मला त्या रस्त्यात, मग तिथून मला मागं यायचं. योग्य रस्ता मिळेपर्यंत तिथं मागं आहे, आणि इथून गेलेलं तिथपर्यंत मागं येणं, याला अभ्यास म्हटलेला आहे. हा अभ्यास करायचा आपण, कळतंय ना? हा अभ्यास झाला आपला. ही वाट चुकलो होतो की मी, पण हे आता मला परत इथं मग इथं योग्य रस्ता कुठं जाणारा भेटेल आपल्याला. तिथपर्यंत वाट चालून आला आणि योग्य रस्त्यावर तुम्ही आला की त्याला अभ्यास म्हटलं. हे सगळं चालून आलेलं अभ्यास आहे. आता इथून मला देह माझं ठरले की मला कुठं जायचं आहे? माऊलींच्या जवळ मला जायचं आहे, पांडुरंगाच्या जवळ. कळतंय ना? आता योग्य रस्ता मला सापडलाय. आता माझं ध्येय बनलेलं आहे की मी पांडुरंगाच्या जवळ गेलं पाहिजे. मग पांडुरंगाचं ध्येय म्हणजे त्याला प्राप्ती करणं, त्याची प्राप्ती करणं हे माझं ध्येय ठरलं. मग ही जो चालणं त्याच्यापर्यंत जे आहे त्याला तपश्चर्या म्हटलं. ही माझी तपश्चर्या आहे. नाम घेत 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 तिथपर्यंत जाणं ही माझी तिथपर्यंत पोचणं. मला इथपर्यंत पोचवणारा कोण आहे? राम. आणि याच देही याच डोळा जर झालं तर सगळ्यात चांगलं आहे. कळलं ते आपल्याला, ते हे कळणं झालं पाहिजे. मग इथपर्यंत आपण ही जी तपश्चर्या आहे की इथं मला पोचायचं आहे, तपश्चर्या सतत माझ्याकडून झाली. नामच घेत आपल्याला जायचं. पुन्हा माऊली आपल्याला समजावून सांगतायत की दिवा घरात लावलेला कुठपर्यंत जळतो? घरी लावलेला दिवा कुठपर्यंत जळतो? तेल आहे. तसं तुम्ही संसार कुठपर्यंत करणार? महत्वाचा प्रश्न. तेल आहे तोपर्यंत दिवा जळणार. मग संसार कुठपर्यंत करणार? नाही सांगतो. कळेपर्यंत. रामकृष्ण. कळेपर्यंत कळलं की आपला जीव होणार. संसार आम्ही कुठपर्यंत करणार? भगवंताच्या नामाला चिटकत नाही तोपर्यंत. राम सोपं काम. मग भगवंताच्या नामाला माझं मन चिकटलं, माझं हृदयाला भगवंताचं नाम चिकटलं, तर हळूहळू संसार पाठमोरा. हळूहळू. म्हणून माऊली हे समजावून सांगतात, दिवा जळतो त्याच्यात तेल आहेपर्यंत तोपर्यंतच दिवा जळत राहणार. म्हणून तुम्हाला सर्वश्रेष्ठ माणूस देह दिलेला आहे. त्या देहातलं मन, तुमचा देह आहे तोपर्यंत त्याला चिटकू द्या. तेल आहे तोपर्यंत तुम्हाला हे मिळालंय साधन, तोपर्यंत त्यातलंच मन त्याला चिटकल. इतर योनीतलं मन त्याला चिटकल. कळलं? रामकृष्ण. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण येणे दश दिशा. माऊलींना सगळीकडे आत्माराम दिसला. आपल्याला या गावात काय दिसतंय सगळीकडे? रामकृष्ण. काय दिसत? रामकृष्ण. जय जय भेटे भूत
ते मानिजे भगवंत. हा भक्ती योगनिष्ठ. ह्याला भक्ती म्हटलेलं आहे, ह्यालाच तपश्चर्या म्हटलेलं आहे. मी काय करू, योग्य वाटेवर चालणं ही माझी तपश्चर्या. मग किती त्याच्यात सहन करावं लागलं तरी चालेल. चांगल्या माणसाला सहन करणं गरजेचं आहे, केलंच पाहिजे. आणि भगवंत तेवढी सहनशीलता त्याला देतो. एकनाथ महाराज म्हणतात, मला सहनशीलता दे. शांती ब्रह्म लोक मला म्हणतात, तेवढी सहनशीलता माझ्याकडे आहे का? हरी भक्त परायण लोक मला म्हणतात, तसा मी आहे का? का नुसता घेण्यापुरता का? कसा मी आहे? भगवंताच्या संसारात पहिल्यांदा निस्वार्थ होता आलं पाहिजे. पुढं विषय होतो. इथं माऊली समजावून सांगतायत, अखेरच्या श्वासापर्यंत त्याचं नाव आपल्याला घेता आलं पाहिजे. संसारातलं कर्तव्य करून नाम घ्यायचं आहे. नाम घ्यायला काय पैसे, नाम घ्यायला काय वेळ. सकाळी उठल्यानंतर भगवंताचं जर पवित्र नाम त्यावेळेला तुम्ही घेतलं, अख्खा दिवस तुमचा चांगला नाही. नामच मुखात नसेल तर दिवस कशाने घालवणार, कुणाचा आधार घेऊन घालवणार. रामकृष्ण. जीवनात एक नक्की करा, मी कुणाच्या आधारानं वाट चालतोय, कळलं पाहिजे. कुणाचा आधार मला आहे म्हणून मी हे सगळं जीवन जगतोय. कोण मला आधार देणार आहे, माझं जीवन चालवणारा कोण आहे, कळते ना? हे जर आपल्याला कळत नसेल तर संसार करून बी काय उपयोग. मी कुणाच्या आधारानं जगतोय, कुणाच्या आधाराने मी जगतोय. न कुणा हातला राम आहे म्हणून त्याच्या आधारानंच मी जगतोय की नाही, का दुसरं कोण मला जगवणार आहे? नाही कळलं. आतमध्ये राम आहे, त्याच्या आधारानं मी जगतोय का संसाराच्या आधारानं? नाही कळलं. हा म्हणत जा, कुणाच्या आधाराने मी जगतोय. हा संसार त्याचा आहे, आपलं काय नाही. कधी आम्हाला कळणार? पाहुणे म्हणून एखाद्याच्यात जावा तुम्ही, तिथं किती दिवस तुम्ही कसं राहता. माझं काय नाही होईल, 2 दिवस मी राहणार, आपल्या आणखी परत जाणार. तसं भगवंत म्हणतो, हे माझा संसार आहे. तुला 2 दिवस म्हणजे 2 वर्ष, 30 वर्षाच्या 50 वर्ष, 60 वर्ष काय असतील ते, तेवढ्यासाठी तुला इथं पाठवलं. मग तू इथं आल्यावर काय केलं पाहिजेस, कसं राहिलं पाहिजे. आणि माझ्या मुखात नाम कधी येईल, तसा संग मला मिळाला तर. असं नाम नाही येणार. रामकृष्ण. म्हणून माऊली म्हणतात, भगवंताची प्रीती मला कधी लागली, नाम त्याची जोपासना मी करू लागलो. नाम माझं आतमध्ये जाऊ लागलं, नाम माझ्या चित्तापर्यंत गेलं, हृदयापर्यंत गेलं, आणि त्या पांडुरंगाच्या पवित्र चरणाचा मला स्पर्श झाला. रामकृष्ण नामाचा ठसा उमटला आणि मला सर्वत्र काय दिसू लागलं, मी इथं काय करायला आलोय, काय करायला आलोय. फार महत्वाचा प्रश्न, काय करायला आलोय मी इथं. ईश्वरानं हा गोमटा मला देह दिलेला आहे, ते काय करायला दिलेला आहे, नामच घ्यायला. त्याची ओळख करण्यासाठीच पाठवलेलं आहे, त्याची प्राप्ती करण्यासाठीच पाठवलेलं आहे. मग आजपर्यंत मी का फपाललो. रामकृष्ण. तसा संग मला मिळाला नाही. मला काय सांगायचं. म्हणून माऊलींचा संग कधी मिळेल मला, माऊलींची संगत मला कधी मिळेल, त्या योग्यतेचा मी झालो पाहिजे. मला काय सांगायचं. हळूहळू हळूहळू हळू तुम्ही परावृत्त होत गेलं पाहिजे. देवाकडं काय मागायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. संसारी माणूस संसारातलंच मागतो, कैदी माणूस कैदेतलंच मागतो.
पण ह्याच्यातून मला मुक्त मुक्त करा. कर. हा त्याचा संसार आहे, ही त्याची कैद आहे, मायेची कैद आहे. मग मायेत आम्ही जगतो. हा माझा, तो माझा, त्याच्यावर माया आहे, तो माझा सगळा. मग ही माया सुटणार कधी? तुटणार कधी माया? एक एक जवळचा जाऊ द्या बघा. समजा तो माणूस माझ्या जवळचा गेला तर मी जाणं योग्य आहे का? आता मग कशासाठी जगायचं? न जगायचं कुणासाठी? आपल्या जोडीदारच गेला, मग जगायचं कुणासाठी? नाही का? त्याचं सगळं आहे. कोणाला ठेवायचं आणि कोणाला न्यायचं हे त्याच्या हातात आहे का आपल्या हातात आहे? मग आपल्या हातात काही नसताना संसार माझा का म्हणतात? रामकृष्ण आहे. रामकृष्ण नाही नाही होय, मी दुकानात बसल्याशिवाय दुकान चालणार नाही. तू जाऊन बघ. रामकृष्ण नको करते का? माऊली म्हणतायत आमच्या लहान वयामध्ये आई वडील सोडून गेले, गावातून आम्हाला बाहेर काढलं, कुणी सांभाळलं आम्हाला? सांभाळणारा कोण आहे? एकनाथ महाराज आई वडील 1-2 महिन्यात निघून गेले, सांभाळणारा कोण आहे? आईची माया या जगात देणारा कोण आहे? कोण आहे? बरोबर का? आईच्या मायेला फारच नाही. पण आई ज्या वेळेला सोडून जाते त्यावेळेस त्यांच्या मागून आम्ही जातो का? मरण कोणालाही आवडत नाही, कोणालाही आवडत. अहो, एवढं प्रेम करणारे आहे गेल्यावर तुम्ही आता जगताय कुणासाठी? झालेलं आहे मी मला. ती माझी आई वडील होती, पण मी आत्ता कुणाचं तरी आई वडील झालोय की नाही? झालेलं आहे. तुमचे आई वडील मी बी झालेलो आहे, ते बी आई वडील होते. माझे जसे आई वडील आहेत, यांचे जसे आई वडील आहेत, सगळ्यांचे आई वडील आहेत. पण सगळ्यांचे आई वडील विठ्ठल आणि रुक्मिणी, रामकृष्ण, ते दोघेच. त्याच्या पुढं कोण काय? ते सगळ्या जगाचा मालक तो आहे. त्याची सेवा करण्यासाठीच मी इथं आलो. आणि ती सेवा माझ्याकडून त्या भिकाऱ्यांच्या रस्त्यावर ठेवलेलं तरुण डोळे झाकून गेला. आणि हा रामकृष्ण कोणाची कृपा? त्याची कृपा. माझ्या माऊलीची कृपा, माझ्या भगवान सहज त्याला सापडला. देणारा कोण आहे? राजा विचारतो तुझ्यासाठी हे तरुणाला मिळणार, कारण तो याच्या अगोदर फास्ट जाणार, त्याला हे दिसणार. पण तो काय गेला? डोळे झाकून गेला. का त्याला डोळे झाकायला लावलं? रामकृष्ण कहते ना, मला हे सांग, बुद्धी आपणचा केलेल्या कर्मानुसारच तो बुद्धी चालवून घेतो. आपल्याला इथं थोर म्हणायची काय गरज नाही. पण ह्या बुद्धीला मालकी हक्काकडे नाही पाठवायचं, सेवक म्हणून. म्हणून इथं माऊली भक्तीचं वर्म समजावून सांगतात आपल्याला. या संसारामध्ये, भगवंताच्या या सुंदर संसारामध्ये ईश्वरानं मला जे पाठवलेलं आहे ते सेवा करण्यासाठी पाठवले. सेवा करण्यासाठी पाठवले. मग सेवा मी प्रामाणिकपणे केली पाहिजे. कशी केली पाहिजे? प्रामाणिकपणे. कुटुंब माझं तुला म्हटल्याशिवाय राहणार नाही, समाज तुला माझा म्हटल्याशिवाय. कधी तू प्रामाणिकपणे सेवा केलीस तर. प्रामाणिकपणे सेवा करता करता ईश्वराचं नाम घेऊन तीच जर सेवा करायला लागला तर ती भक्तीत कन्वर्ट होते. त्याला भक्ती म्हटलेलं आहे. सेवा काय झाली? भक्ती झाली. भक्ती झाली. तोच प्रामाणिकपणा इथं आला. मला काय पण कशात? माणूस सज्जन आहे पण देवाचं नाव घेत नाही. काय होणार त्याचं? या महापुरात तो टिकणार नाही.
देवाचं नाम घेणारा तारणारा कोण आहे, मला चालवणारा कोण आहे, मला बोलवणारा कोण, याचं मला ज्ञान झालं पाहिजे. आणि मग संसाराकडे वळायचं का परमार्थाकडे वळायचं हे आपल्याला योग्य दिशा मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माऊली पुन्हा आपल्याला समजावून सांगतायत, संसार करायचा तो कसा करायचा. रामकृष्ण, संसार कसा केला पाहिजे मी, देवाचं नामस्मरण करत. म्हणून इथं माऊली समजावून सांगतात, हे आज संसाराकडे जर बघितलं आपण तर सरकार काय करतं, महापुरातून वाचवणाऱ्या लोक वाचली पाहिजेत म्हणून माणसाची टीम तयार करतं, बरोबर. अग्निशामक दलाची टीम तयार करतं की अग्नीतून लोकांची सुटका झाली पाहिजे, बरोबर. कोण टीम तयार करतं, सरकार. शेतकऱ्यांची शेती वाहत गेली तर त्याचं निरीक्षण टीम तयार करते. पण सरकारच्या हे लक्षात येत नाही की हा वाईट मार्गाने जातोय, त्याला वाईट मार्गातून परावृत्त करणारी टीम तयार करतो का. रामकृष्ण, हा सत्कर्म करत नाही, वाईट कर्म करतोय, मग त्याला परावृत्त करणारी टीम तो तयार करतोय का. रामकृष्ण, चांगले विचार देणारे संत आहेत, नामाचे विचार देणारे संत आहेत, जगावं कसं हे सांगणारे संत आहेत, जगून दाखवून त्याचा अनुभव घेऊन ते सांगण्याचा प्रयत्न कर. वाईट विचारापासून परावृत्त करण्याचं काम संतांनी केलं. संतांची टीम आहे, सरकारशी काय घेणं देणं, हे संताशिवाय होणे नाही. मला काय हिथं देणं घेणं काय नाही. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. म्हणून माऊली काय म्हणतात, तिथे टीम तयार केली. गाडीमध्ये जर पेट्रोल नसेल, गाडीमध्ये जर डिझेल नसेल, CNG नसेल, काय म्हणतात, संपलं, ती गाडी एक आट्टा तरी पुढे जाईल का. रामकृष्ण, एक आट्टा सुद्धा पुढे जाणार नाही का, ढकलून न्यावी लागेल. रामकृष्ण, पेट्रोल संपलं की संपलं त्याचं काम. माऊली इथं आपल्याला खऱ्या अर्थानं जाग करतायत, तुम्ही या संसारात खा प्या मजा करा, हे जर धोरण ठेवून तुम्ही जगत असला आणि ते पुण्य जर तुमचं संपलं तर तुम्ही घोर अंधारात गेल्याशिवाय, घोर दुःखात तुम्ही पडल्याशिवाय सावध करण्याचं काम माऊली करतायत. आहे ते पुण्य संपवू वाढ करायला आपण इथं आलोय, कळतंय ना. पुण्य खा प्या मजा करा, हे तुम्ही पुण्य संपवताय. आपण म्हणतोय माझ्या पुण्याईने मला मिळतं, बरोबर आहे, पण हे संपवताय तुम्ही. खा प्या मजा करा हे संपवताय का वाढवतोय आपण. आणि एकदा का ते संपलं, कणगीतलं धान्य एकदा जर संपलं तर कुठलं काढणार. रामकृष्ण, आपल्या चित्तातलं पुण्य संपलं, पुण्य संपलं नशिबात, देणार कोणा. कळतंय ना. रामकृष्ण, चांगला विषय. पुण्य वाढवण्यासाठी मी आलोय हे घेऊन. हे सर्वश्रेष्ठ साधन मला ईश्वराने का दिलेलं आहे, पुण्य वाढवण्यासाठी आहे. याच्या पुढं तुला जाता आलं पाहिजे, याच्या पुढची सद्गती तुला मिळाली पाहिजे, याच्यासाठी मनुष्य देह दिलेला आहे. आणि मग शेवटी माणूस ज्या वेळेला थकतो, गलित गात्र होतो, हे शरीर त्याला साथ देत नाही. बघितलंय ना आपण सगळ्यांचं, शरीर साथ दिले, मग तो जागेवर झोपल्यावर त्याला पाणी म्हटलं तरी कोणी देत नाही, जेवण म्हटलं तरी कोण दिलं तरी त्याला ते खाता येत नाही.
मग ही अवस्था मी का करून घेतली? ही अवस्था का करून मी घेतली? कुणासाठी मी ही अवस्था प्राप्त करून घेतली? कुणासाठी? बाबा बोला माझ्याशी. तुला कोणी असं सांगितलं होतं कराय? नाही. कोण नाही कोणाचं, एका नामानं तुम्ही चाला सगळ्यांना. कोण इथं साथ देणार नाही, एका ईश्वराशिवाय. आणणारा तो आहे, नेणारा बी. पण जाता जाता आपण हाक मारत जायचं आहे सर्वांना, प्रामाणिकपणे हाक मारायची. रामकृष्ण हरी. इथं माऊली पुन्हा आपल्याला समजावून सांगतायत की जसं लग्न व्हायच्या अगोदर काय उधळण केली ती त्यांना माहीत. पण आता लग्न माझं झालंय तर तो आणि मी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. कळते? ते समजून घ्यायला. तो आणि मी कसं एकनिष्ठ, लग्न करायच्या अगोदर जे काय झालं ते झालं, पण आता आम्ही कुणाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे? कोणच बोलत नाही. कसाही असू द्या तो, पण एकमेकाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. तसं माळ घालायच्या अगोदर मी कसंही जीवन जगलो, बीज मंत्र मिळायच्या अगोदर मी कसंही जीवन जगलो, पण माळ घातल्यावर मी आता कसं जीवन जगलं पाहिजे? सुंदर हा प्रश्न. कसं जीवन जगलं तेच करायचं. माळ घालायच्या अगोदर होतो तसंच उधळलं तर नाही सांगणार. रामकृष्ण. आता मला बीजमंत्र मिळाला आहे, त्याला घेऊन मला पुढे जायचं आहे. हरे राम हरे कृष्ण म्हणत मला पुढे जायचं आहे. बीजमंत्र नव्हता त्यावेळेला मी कसा मोकाट होतो, पण आत्ता मोकाट. मला तो मंत्र घेऊन पुढे जायचा आहे. मला ती संगत करायची आहे, मला ती संगत वाढवायची आहे, आणि मला कुठं पोचायचं आहे? त्याच्यापर्यंत मला ध्येय माझं ठरलंय. आता हा मंत्र जर घेऊन मी चाललो ना तर माऊली मला कधीच सोडणार नाही, कधीच नाही सोडणार. पांडुरंग मला कधी वाकड्या रस्त्यावर पाऊल पडलं की तू लगेच मला सावध कर. नाही नाही नाही, तू मागे ह्या रस्त्यानं तुला जायचं. आणि मग वाट दाखवणारा वाटाड्या जर आपल्याला भेटला तर निश्चित त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्यापर्यंत मी पोचल्याशिवाय. तुकाराम महाराजांचे चरण पाऊल उठलेले होते, आवडी मातेनं ते बघितलं आणि मला काय सांगितलंय? त्याच्यातून, त्या चरणातून विठ्ठल आवाज येतोय का? आहे ना, झालेला आहे. तरी मी तुम्हाला सांगतोय, लक्षात आलं. ज्या ठशातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो ते माझ्या पतीच्या. बघायचं मला काय? पातिवृत्य सांभाळणं म्हणजे बीजमंत्र सांभाळ, तो सांभाळला गेला पाहिजे. पतीला चुकून पातिवृत्य जसं टिकत तसा हा बीजमंत्र जर आपण सांभाळला तर माऊली आपल्याला भेटल्याशिवाय. आणि तिथंच मला जायचं आहे. ध्येय काय आहे माझं? रामकृष्ण हरे रामकृष्ण. सोन्याची लंका असणारा सुद्धा टिकला नाही. माझं घर तर इटा दगडांचं आहे न, लय बी सिमेंट नाही त्याला. मग हे मला कुठं घेऊन जाणार? सोन्याची लंका असणारा तो असाच गेला माझा, कारण भाव बदलला. म्हणून इथं प्राप्त मला काय करायचं आहे आजच्या शेवने मला इथं सांगायचं. माऊली जीवनातलं जीवन दर्शन घडवत आहेत की जसं झाडाला मोसंबी चिटकून असते, ॲपल सफरचंद चिटकून असतं, फळे जशी झाडाला चिटकून असतात, ऊन असू द्या वारा असू द्या सगळं सहन करत ती झाडाला ज्या वेळेला चिटकून राहतात त्यावेळेला ती गोड बनत, गोड परिपक्व. रामकृष्ण परिपक्व होत जातात. तसं आम्ही त्या नामाला चिटकून असलो, मग ऊन असू द्या वारा असू द्या काही असू द्या,
पाऊस नाही नाही हो माझं अमकं काम होतं म्हणून मला येता नाही. कुठे येता नाही आलं? प्रवचनाला रामकृष्ण हरी. कसलं काम करत होतो आपण? रामकृष्ण हरी. ते तुला काय देणार आहे? हे काय देणार आहे? कळतंय ना मला काय सांग? 9वा अध्याय आपल्याला हे सांग, झडझडून निघ. संसारात तुम्हाला झडझडून निघता आलं पाहिजे. बघा, मला जायचं आहे, मला जायचं आहे, ध्येय ठेवा. तुम्हाला सगळी वाट तयार करून द्या. चला आपण बाजूला यांना जाऊ द्या. पण मलाच तिथं रुतून बसायचं असेल तर? तुकाराम महाराज पंढरपूरला जायचे आणि लोक म्हणणार आम्ही तुमच्या बरोबर ह्या वर्षी येणार. पुढल्या वर्षी त्यांच्या घरी जायचे तुकाराम महाराज. चला. अहो म्हटलं नाही, आता आमची पेरणी झालेली, आता कुठे येणार? ते शेतातलं करणार कोण? त्याचं काय म्हणतात त्याला, भांगलणार कोण? नाही कळत कोण भांगल? माझ्याशिवाय कोण करतच नाही ते. 15 दिवसात तुला ते रामकृष्ण झडझडून मला काय सांग. तुकाराम महाराज त्यांच्या घरी जाऊन बोलायचं, तुम्ही येणार होता हो म्हटलं होता. 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली. त्यावेळेला तुकाराम महाराज त्यांच्या घरातल्या झाडालाच बुंद्यालाच कवटाळून उभे राहिले. त्याच्या कवटाळले आणि ते हाक मारायला लागले, मला सोडवा, मला सोडवा. ती घरातले माणूस, तो येणार होता ना पंढरपूरला, तो तिथूनच घरातला म्हणतोय माणूस, तुम्ही झाडाला धरले का झाडानं तुम्हाला धरले? न कुणी कुणाला धरले? तुकाराम महाराजांनाच तो सांगतोय, तुम्ही झाडाला धरले, तुम्हीच सोडा की त्याला. मग म्हणले आतापर्यंत मी तुला हेच म्हणतोय की संसारानं तुला धरले का तू संसाराला धरले? कळतं? सहज आलं म्हणून सांग, मी कवटाळतोय, माझं मन तिकडं लागलेलं आहे आणि माझं मन त्याच्यातनं निघत नाही. हे करणार कोण? तुकाराम महाराज पाखरं राखायला एखादा चिमण्या येऊन बसणाऱ्यांना पाणी पिण्याची सोय केली. आपण तसं करतो का? म्हणजे एवढं नाही कर, पण आहेत त्यांना तरी उडवण्याचं काम आपण, खाऊ देत नाही. बरोबर? पण त्या पिशा झालेल्यातून जेवढं मिळणार होतं त्याच्यापेक्षा जास्त मिळालं. समाधान देणाऱ्याला समाधान मिळतं. रामकृष्ण समाधान जर देत नसेल तर त्याला समाधान कोण देणार? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार. इथं मी आज बसलोय आणि मी सांगितलं तुम्ही जावा गावात, मी चिठ्ठी देतो, तुम्ही एवढं एवढं घेऊन या माझ्यासाठी. कुणाकडे ही चिठ्ठी दिली? त्याने एकाला बोलवलं, ती चिठ्ठी दुकानदाराने बघितली, कोणी पाठवलं आमच्यानं, सगळं साहित्य काढून त्याला बरोबर दिलं. का दिलं त्याला? तो ओळखीचा होता. कोण आहे? ओळखीचा नाही, त्याचा स्वभाव माहिती होता, व्यवहार माहिती होता आणि सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे नाही म्हणायला मला काय कारण? मी फार कळवळ्याने सांगते बघा, त्याच्याजवळ का त्यानं दिलं? योग्य माणूस आहे, योग्य माणूस, प्रामाणिक माणूस आहे. तसं माऊली म्हणतायत, मी घेतलं तसंच तुम्ही नाम घ्या. आणि तेवढ्या कळवळ्यानं त्याचं जर नाम घेतलं, तेवढ्या तळमळीनं जर तुम्ही नाम घेतलं, तर पांडुरंग तुम्हाला मदत केल्याशिवाय, कळतंय ना मला, कधी मदत करेल? तेवढ्या कळवळ्यानं मी त्याचं नाम, आपल्याला नामच घ्यायचं आहे. म्हणून बघा, नाम आणि ज्ञान एकरूप झालं पाहिजे. हे एकरूप झालं की भगवंताला तिथं यावंच लागतं. रामकृष्ण आल्याशिवाय तो राहत नाही. तुम्हाला दृष्टांत दिल्याशिवाय राहत नाही, तुम्हाला शब्द पुरवल्याशिवाय राहत नाही, तुमच्या लक्षात सगळं आणून दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून जाता जाता मला एवढं सांगायचं आहे की सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटं फक्त भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण तुम्ही जर करायला गेला
तर हे संसार गोंगावणार तुमच्या भोवती, पण हळूहळू हळूहळू तो बाजूला जाईल. कधी बाजूला जाईल? नामाला तुम्ही चिटकून राहिला तर. नाम जसं जसं तुमच्या मनाला चिटकत जाईल तसं हळूहळू हळू हे विकार पाठमोरे होतील, संसार पाठमोरा होईल आणि तुम्हाला निश्चित ध्येय मिळेल की मला काय मिळवायचं आहे, मला नेमकं काय मिळवायचं आहे. बघा, पण संतांना कळवून घेतलं पाहिजे आपण. संत तिथपर्यंत पोचले कसे हे त्यांचं चरित्र मी वाचलं पाहिजे. आणि ते वाचून मला रस्ता दाखवणारे तेच आहे महार चोखोबा महार. विठ्ठलाच्या द्वारातच त्याला आणून बसवलं. मंगळवेढ्यात राहणारे चोखोबा, त्यांच्या बायको आणि ते दोघं एकनिष्ठ होते. मला पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. पांडुरंगा उष्ट मला खायला द्या, तुम्ही सगळं मला ऐकायचं आहे, तुमचं भजन ऐकायचं आहे, कीर्तन, पण तुमच्यात मला तुम्ही बसून देत नाही. पण मी उष्ट खायला बसतो ना, लांब बसतो, पण मला ऐकलं पाहिजे. उष्ट खायला बघा मला काय उष्ट का म्हटलं त्यांनी? तुमच्यात मला तुम्ही बसू देत नाही, पण लांब बसून तरी मला ऐकायला काय हरकत नाही. ध्यास लागला, दोघांनाही ध्यास लागला. त्यावेळेला त्यांची पत्नी बोलते, देव तुम्ही एवढे मोठे भक्त आहात, पांडुरंगाने तुम्हाला दर्शन दिलेलं आहे, आतमध्ये गेलेला आहे, त्याचा जो तुमच्या गळ्यात घातला काय म्हणा मोत्याचा हात तुमच्या आळ आला, पण तुम्ही डगमग, त्यानेच सगळं, त्याची भेट झाली. मग आपल्या घरी म्हटले जेवायला त्याला बोलवत आहे पांडुरंगा, कळवळ्याने त्याला हाक मारूया दोघं. त्यावेळेला चोखा महार म्हणतो, आपणाला त्याला देण्यासारखं आपल्याकडे काय आहे? कोण म्हणतंय? बायकोला म्हणते. चोखा मेळा म्हणतो, त्या पांडुरंगाला देण्यासारखं आपल्यात काय आहे? त्यावेळेला ती माता, आपण जे खातो तेच त्याला द्यायचं, दुसरं काय अन्य द्यायची त्याला गरजच नाही. आपणाला देणारा नाही, हा आतावर आपणाला देणारा त्याला देणार, आपणाला दिलं तेच त्याला द्यायचं आहे. पण ते दिलं पाहिजे की नाही? आपणाला दिलेलं आपण स्वतःसाठी राखून ठेवलं तर नाही कळलं, पुढे जाऊ. देता पाहिजे. गात जागा याचा अर्थ देत जागा, देत जागा. घेत जागा हे वेगळं नाही. रामकृष्ण. मग आता आपण दिंडी करतो ती घेत जागा, तो देतोय घ्या, हा देतोय घ्या, हा. मग तुम्ही सुखी व्हाल का? रामकृष्ण. परमार्थ तसा साध्य होत नाही, त्यागाचं अधिष्ठान लागतं त्याला. म्हणून माऊली इथं आपल्याला परमार्थ समजावून सांगतात की भगवंतानं मला त्याच्या या सुंदर याच्यामध्ये संसारात पाठवलंय, ते कशासाठी हे लक्षपूर्वक तुम्ही ऐका. संत इथं कसे वागले? त्यांनाही बुद्धी त्यानंच दिली होती, मलाही बुद्धी त्यानंच दिलेली आहे. मग त्याच्या संसारात मी कसं जगलं पाहिजे, त्याच्या संसारात मी कसं वागलं पाहिजे? संत कसे वागले तिकडे बघा. कसं वागलं पाहिजे? तर पहिल्यांदा त्याच्या संसारात तुम्ही निरपेक्ष बना, आसक्ती रहित बना, निस्वार्थ बना आणि त्या पांडुरंगाला, त्या माऊलीला अनन्य भावानं शरण जावा. कसं राहायचं संसारात? माऊली आपल्याला समजावून सांगतात. पहिल्यांदा निस्वार्थ बना, नंतर अनन्य भाव जागा करा, अनन्य भावानं त्याला शरण जा आणि शरण जाताना त्याचं ध्यान करा, त्याचं नाम घ्या. नाम घेत घेत अनन्य भाव तुमच्यात असला पाहिजे. अनन्य भावानं त्याला शरण जावा. नाम घेत घेत त्याला शरणागत होत
तसा भाव निर्माण करून आणि तसं तुम्ही गेला तर तो तुम्हाला आपलं म्हटल्याशिवाय निस्वार्थ बनलं पाहिजे. निस्वार्थ जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत अनन्य भाव आपल्याकडे येत नाही. आणि अनन्य भाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचं नाम त्याचं ध्यान आपल्या अंतःकरणात रुजत नाही. ते रुजण्यासाठी त्याची जोपासना होण्यासाठी पहिल्यांदा त्यागाच्या अधिष्ठानावर आपण आलं पाहिजे. आसक्ती रहित झालं पाहिजे. हे पहिलं सूत्र आहे. आसक्ती रहित त्याच्या संसारात व्हा आणि मग त्याचं नाव घेऊन बघा. ते नाम तुमच्या अंतःकरणात रुजल्याशिवाय कळतंय ना. मला काय आजच्या सेवेनं मला काय सांगायचं. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मा राम. कळू लागलं जग कसं आहे. जग कसं आहे. जाणार आहे. आज आहे ते उद्या नाही. उद्या आहे ते परवा नाही. हे बदलणारं जग सगळं आहे. आज ही आपली पिढी आली उद्या दुसरी पिढी आली. किती पिढ्या आपण बघितल्या मागच्या. आपल्या मागच्या पिढ्यातलं कोण आहे का आता. मग आपण कुठून आलो आणि आपण काय करतोय. त्याने काय केलेलं आहे आपण काय करतोय. म्हणून त्यांना जे समाधान नाही झालं ते जे कळवळत गेले तळमळत गेले ती स्थिती त्यांच्यावर का आली आपल्याला कळलं. तळमळत जाताना का तळमळत गेले हे मला एकदा आग्रहानं सांग. आपल्यातला काम क्रोध लोभ मद मच्छर हे विकार आपण पहिल्यांदा काढून टाकायला शिकलं पाहिजे. हे विकार घेऊन आपल्याला परमार्थ करता येणार. हे घेऊन कसा परमार्थ करणार. का होईल परमार्थ. ईश्वर म्हणतो हेच तुझं अजून गेलेलं नाही. मग तुला माझा मी कसा म्हणणार. आजच्या सेवेनं मला हे कळवळ्यानं सांगायचं. हे अगोदर पहिल्यांदा घालवा आणि हे घालवलं की देवाचे गुण दैवी गुण ईश्वर तुमच्याकडे देतो. दया क्षमा शांती सदाचार हे आपल्याकडे सत्य हे आपल्याकडे येऊ लागतं हळूहळू आणि आपल्या अंतःकरणात ते रुजू लागतं. आणि मग हे गुण आपल्याला कुठं घेऊन जातात. हे दैवी गुण आहेत. देवी षडविकार आपल्याला कुठं घेऊन जातात. संसाराकडे 10 दिशा. आणि हे गुण दया क्षमा शांती ते देवाची वस्ती कुठं नेणार आपल्याला. मला आजच्या सेवेनं हेच सांगायचं आहे. माऊली म्हणतायत मला सर्वत्र ईश्वराचा आधार दिसू लागला. मी करता नाही आहे. सर्व करता ईश्वर आहे. तोच सगळं करतोय याचा मला अनुभव आलेला आहे. कधी मला अनुभव आला. त्याचा माझ्या हृदयावर ठसा उमटला. त्या पांडुरंगाचा स्पर्श माझ्या हृदयाला झाला. तो पवित्र चरणाचा स्पर्श झाल्यामुळं रामकृष्ण नामाचा ठसा माझ्या अंतःकरणावर उमटला. चित्तावर रामकृष्ण हरी ठसा उमटल्यावर दश दिशाला मला आत्मारामच दिसू लागला. मला ईश्वरच दिसू लागला. म्हणून मला आजच्या सेवेने काय सांगायचं आहे. मला सुद्धा तो आत्माराम दिसला पाहिजे. मला तिथपर्यंत जायचं आहे. आणि माऊलींचा मी हात सोडणार कुठपर्यंत. मी तिथपर्यंत पोचत नाही. त्यांच्या मुक्कामापर्यंत मी पोचत नाही. मग माऊलींच्याकडं किंवा त्यांनी माझा हात धरावा म्हणून त्या योग्यतेचा मी बनलं पाहिजे का नाही. बरोबर का नाही. रामकृष्ण हरे राम. मग ती योग्यता अंगी येण्यासाठी दैवी गुण माझ्याकडे आले पाहिजेत. आणि हे सगळं निचरा झालं पाहिजे. विषयातून मी मोकळा झाला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नाही.
विषयच नारायण झाला हा तर मग तिथं बाकी काय उरतच नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण. तुकाराम महाराज म्हणतात माझा विषय हा माझा नारायण झाला. मग नारायण मला भेटल्याशिवाय काय राहणार नाही. चित्त शुद्ध झालं, हृदय शुद्ध झालं, अंतकरण शुद्ध झालं, बुद्धी शुद्ध झाली. मन बुद्धी अंतकरण हे चित्त बनून त्याच्यावर जर ठसा उमटला रामकृष्ण हरी नामाचा तर मग त्याला माऊली बरोबर दिसल्याशिवाय, पांडुरंग त्याला बरोबर दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्यात. संसारातलं आज नाही केलं उद्या पुरं करता येईल. पांडुरंगाकडे जाताना उद्याचा भरोसा नाही. आज मला मिळालेला ते आपण आज पूर्ण केलं पाहिजे. उद्याचा भरोसा कुणाचा आहे? काय भरोसा? उद्या मी उठेन की नाही कुणाच्या जीवावर आहे? रामकृष्ण आहे. भरोसा कुणाचा देऊन जगतोय मी? मगाच त्यांना मला हेच सांगायचं आहे, आधारावर कुणाच्या मी जगतोय? कोण मला आधार देणार आहे संसारात? त्याच्या संसारात, आपल्या नाही. आपले नाही. संसार त्याचा आहे, आपला नाही. एवढं आपल्याला कळलं तरी निस्वार्थ तुम्ही झाल्याशिवाय राहणार. रामकृष्ण हरी राम. पुढे जाऊया आपण बाकीचे नको सर. संतांनी मार्ग दाखवला, मार्ग दावून गेले दयाने देते. केवढ्या दयेनं दिलेला आहे, केवढ्या योग्यतेनं त्याने दिलेला आहे, अनुभवानं आपल्याला दिलेला आहे. आणि तो अनुभव त्यांचा आपण घ्यायचा आहे. तो अनुभव आपण फक्त उचलायचा आहे. माऊलींना आलेला अनुभव तोच हरिपाठ आपल्याला त्याने दिलेला आहे. त्यांना आलेला अनुभव कशाचा अनुभव? ईश्वराच्या नामाचा अनुभव, त्याच्या पवित्र नामाचा अनुभव तो आलेला आहे. आणि तोच आपल्याला त्यांनी दिलेला आहे. अनुभव आले अंगा ते या जगाने. मला हेच सांगायचं आहे, अनुभवाला आलेलं जो देतो ते उठल्याशिवाय राहत नाही. बिना अनुभवाचं बोलल्यावर त्याच्यातला अनुभवच नाही आपल्याला. ऐकायला सुंदर वाटलं पण ते मुरत नाही, ते उगवत नाही. रामकृष्ण हे मला सांग. मग उगवणारच मी बोललं पाहिजे. मग उगवल कधी? तसं आपण वागलं पाहिजे. अनुभव त्याचा घेऊन आपण बोललं पाहिजे. आणि सहज आपल्याकडे ते मला काय म्हणायचं, सहज येणं आणि सहज जाणं झालं. जगात आपलं काही नाही. सहज आलेलो आहे, सहज जाणं होईल. आणि हे सहज जाणं कसं होईल? माऊलींच्या चरणावर आपण लक्ष दिलं तर, त्या ठशाकडे आपलं लक्ष असलं तर, त्या ठशावर आपलं मन लागलं तर, ते मनानं उचललं पाहिजे. मला काय म्हणायचं, दुकानात मी नसलो म्हणून तिथं राहिले का? नाही राहिलेलो होते. करतात. 4 गिऱ्हाईक कमी, बंद करून आलो 4 गिऱ्हाईक कमी. पण मला नाम मिळालं पाहिजे, मला नाम घेता आलं पाहिजे, त्याच्या जवळ मला जायचं आहे. आणि मग म्हणून माऊलींनी नव्यात प्रत्येक वेळेला झडझडून निघायचं आहे. कसं निघायचं आहे? झडझडून नाही. झडझडून निघल्याशिवाय संसारात काय म्हणतात त्याला, परमार्थ मिळत नाही. तरी अवधान ऐकले दिजे, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युत्तर, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे. उघड करून माऊलींनी सांगितलं. मग उघड जो संदेश दिलेला आहे तोच आपल्याला रुचत नसेल तर? रामकृष्ण प्रतिज्ञा करून सांगितलं संतांनी. संसारी माणूस काही बोलला तरी आपण करतो, नाही नाही वा आपण असं केलं पाहिजे असं. आणि यांच्याकडे का लक्ष नाही माझं? हे मोजके आहेत, धोंडे बरेच आहेत, हिरा एकालाच आहे. हिरा सगळेच घेतात, धोंडे रामकृष्ण बाजूला टाकून दिले जातात. तसं
बाजूला न टाकता परमेश्वराने. आपल्याकडे लक्ष त्याचं गेलं पाहिजे. मग आपल्याकडे लक्ष देण्यासाठी येण्यासाठी माऊलींना आतमध्ये बसण्याची जागा नाही निर्माण केली पाहिजे. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय. सब संतन की की जय. ठाल विठाल 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 ठाल